समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित कुछ खास खबरों पर। 26 फरवरी को अमृत भारत योजना के तहत देश में 554 रेलवे स्थानकों का पुनर्विकास और 1500 रोड ओवरब्रिज और अंडरपास के नवनिर्माण का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दूरदृश्य प्रणाली के माध्यम से किया। नागपुर मंडल में 26 स्थानकों पर विकास कार्य का उद्घाटन भी किया गया। इस परियोजना में आयुबी 110 सोनूरली वाठोड़ा का उद्घाटन सुबह 11:15 बजे वीडियो सिस्टम के द्वारा किया गया। इस मौके पर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मौजूद थे। अत्यंत महत्त्वाचा रेल्वे स्टेशनचा विकासही हे आपल्या कामठीकराकरता पाहिजे होता आणि काही थांबे आता कामठीला नाही आहे, जे अनेक वर्षापासून थांबलेले आहेत। काही थांबे पुन्हा या रेल्वेचे या आपल्या कामठीमध्ये वाढले पाहिजे। त्याचं अनेक वर्षापासून आमचे रेल्वे कमिटीचे शर्माजी असतील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी निवेदन देत आहे। तर निश्चितपणे कामठीच्या स्टेशनचा पुनर्विकास झाल्यानंतर आणि हा तो पहिल्या टप्प्याचा पुनर्विकास आहे, कामठीचा एकदा पुन्हा टप्पा येणार आहे, ज्या टप्प्यामध्ये कामठी अत्यंत महत्त्वाचं स्टेशन आणि आपण पुढच्या काळामध्ये या स्टेशनच्या वरूनही आज उद्या वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा या ठिकाणी चालू होईल असं निवेदन आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिलं आहे। केंद्र सरकार त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करणार आहे। मी आज एवढंच सांगेल की आज नागपूरला कामठीला जोडणारी एक मोठी 11,000 कोटीची मेट्रो रेल्वे हे कामठीचं काम सुरू झालं आहे। ड्रॅगन पॅलेसच्या समोरपर्यंत शाही मंदिरापासून कनानपर्यंत 11,000 कोटीची जी रेल्वे आहे ती नागपूर शहरामध्ये जे टप्पा 2 आहे ही कनानवरनं निघून बुट्टीबोरीपर्यंत, तिकडनं दिघोरी नाक्यापर्यंत, तिकडनं हिंगण्यापर्यंत, पुढच्या काळात कळमेश्वरपर्यंत 20 रुपयामध्ये 30 रुपयामध्ये कामठीवरनं निघालेला व्यक्ती हा बुट्टीबोरीपर्यंत जाईल अशी मेट्रो रेल्वेचं काम चालू झालं आणि अत्यंत महत्त्वाचे 4 महत्त्वाचे स्टेशन कामठीमध्ये होत आहे। एकीकडे मेट्रोनी नागपूरला जोडणे म्हणजे कामठी हे आता मेट्रोचं शहर झालेलं आहे। याकरताही माननीय नितीनजीची आणि देवेंद्रजींचे मी मनापासून आभार मानतो की मेट्रो रेल्वे कधी कामठीला येईल। जसं पनवेलला मुंबईच्या सबर्बन भागामध्ये आहे त्याचप्रमाणे कामठीसुद्धा आता नागपूरचा एक भाग झाला आहे। कामठीला मेट्रो येणे म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कामठी हे मेट्रोचं शहर झाल्यानंतर कामठीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे। कधी आपण नागपूर कामठीचा हा एवढा सिमेंटचा रस्ता आपण कधी झाला नसता, तो झाला, पण सोबतच मेट्रो रेल्वे आल्यामुळं मोठ्या प्रमाणात विकासाचं काम या ठिकाणी होणार आहे। मी एवढीच विनंती माननीय आपले या ठिकाणी आपले DRM साहेब आहे त्यांना विनंती करणार आहे, आपले या स्टेशनचे हेड कमांडर आहेत, हेड क्वार्टरचे आपले इंचार्ज आहे, त्यांना विनंती करणार आहे की हे जे कामं आहेत हे चांगल्या क्वालिटीचे कामं करून घेतले पाहिजे। या कामाला संपूर्ण गती दिली पाहिजे। या कामावर चांगलं निरीक्षण आपण केलं पाहिजे, कारण मला माहिती आहे की जोपर्यंत सरकार किती पैसा देईल पण पैसा खर्च करून घेण्याकरता या भागातल्या लोकल टीमनी लक्ष दिलं पाहिजे। त्या ठिकाणी आपल्या स्टेशन मास्टरनी लक्ष टाकलं पाहिजे। शेवटी जोपर्यंत स्टेशन मास्टर आपलं स्टेशन किती चांगलं करून घेतं, त्याचं किती चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन राहतं याच्यावर तिथला भार अवलंबून असतो। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने कामठी स्टेशनचा विकास होतो आहे, आमची सर्वांची अपेक्षा वरच्या आणि खालच्याची आहे की स्टेशन मास्टर यांनी या ठिकाणी या स्टेशनचा विकास होत असताना या स्टेशनच्या प्रवाशांना अजून जर काही लागलं, मी तर हे म्हणेल की 2-4-5 कोटी रुपये जर लागले, माझी तर विनंती राहणार आहे की रामगडपासून तर आपला जो लोकल रेल्वे क्रॉस करतात, आता मोठा उड्डाणपूल होतो आहे रविदास नगरला, पण एक फुटवे ब्रिज असा केला पाहिजे की रामगडच्या लोकांना पायी सुद्धा या भागात आलं पाहिजे, याकरता काम केलं पाहिजे। मी आपल्या सिव्हिलच्या भागातले जे लोक आहेत एक 5-6 कोटी रुपये यावर्षी DPCतनं कलेक्टरच्या माध्यमातून मी देऊ शकेल नाविन्यपूर्ण योजना म्हणून। आता जर तुम्ही प्रपोजल सबमिट केलं, मी भातला सरांना विनंती करतो की आपण बसा, कारण आपण रेल्वेच्या जास्त त्या ठिकाणी काम करता, आमच्या टेक्चनजी त्या ठिकाणी पुढाकार घेतील, कारण आपले आमदार जोपर्यंत एक पुढाकार घेणार नाही तोपर्यंत होणार नाही।
माननीय आमदार साहेबांना माझी विनंती आहे की आजच्या आज DRM आपले स्टेशन मास्टर साहेबांना माझी विनंती आहे कि अपने संबोधन के दौरान बावनकुले ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने विभिन्न योजनाओं के माध्यम से देश के लोगों को गरीबी से बाहर निकालने का प्रयास किया है। कैमरामैन प्रवीण के साथ सनी भोंगाड़े, शंकरनाथ न्यूज, नागपुर। समूह प्रवर्तकों के साथ साथ आशा कार्यकर्ता महिलाओं ने विजयगढ़ बंगले के सामने विरोध प्रदर्शन शुरू कर दिया, जो कि उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार का आधिकारिक निवास स्थान है। जब तानाजी सावंत स्वास्थ्य मंत्री थे तब आशा सेवकों को 7,000 रुपए और समूह प्रवर्तकों को 10,000 रुपए देने का वादा किया था, लेकिन आज तक यह वादा पूरा नहीं हो पाया। सरकार जल्द से जल्द GR निकालकर इन आशा वर्कर महिलाओं को न्याय देने की मांग को लेकर आज महिलाओं ने उप मुख्यमंत्री अजित पवार के बंगले के सामने तीव्र निषेध आंदोलन किया। असं अजित पवार दादा म्हणाले की आशांची ओळख त्यांना पटली असं मला वाटते। अजित दादांना जशी आशांची ओळख पटली तसे ते म्हणाले की आम्हाला आशांनी जे काही मागितलेलं आहे तर ते आम्हाला काहीच माहीत नाही। म्हणजे त्या दादा म्हणजे मंत्री जे असतात तर त्यांना म्हणजे ते आरोग्य मंत्री जे आश्वासन देतात ते सुद्धा मंत्र्यांना माहीत राहत नाही, हे काही बरोबर बात नाही आहे। म्हणजे हे बरोबर नाही आहे, त्यांना माहीत असतं। हां, त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला। तानाजी सावंतनी 1 तारखेला 1/11 त्यांनी हे आश्वासन दिलं की आशा वर्करला 7,000 रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ व 2,000 रुपये भाऊबीज ही त्यांनी आवाहन केलं होतं आणि लेखी सुद्धा आमच्या कृती समितीला दिलं होतं। पण ह्या सरांनी आता आमच्या अजितदादांना हेच मागणी आहे। काल अजितदादांनी म्हटलं आहे की जिथं तिथं आशा हे घ्या दादा निवेदन, त्या आमच्या बहिणी आहेत तर त्या आम्ही त्यांच्या बहिणी आहेत, ते पण आमचे भाऊ आहेत, तर त्यांनी आमचा निर्णय लावून द्यावा आणि आमच्या आशा वर्करला आणि गटप्रवर्तकांना जे आश्वासन दिलेले आहे ते अजितदादांनी आमच्या समोर यावा किंवा आमच्या कृती समितीच्या लोकांना बोलावून आमचा निर्णय लावा आणि GR काढावा। आंदोलनाची काहीही आम्ही सीमा सांगू शकत नाही। जोपर्यंत GR आमच्या हातात येणार नाही तोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तक ही जागा सोडणार नाही, हे अजित दादांना तुम्ही कळवावे, हीच माझी तुमच्याकडून आग्रह। कैमरामैन प्रवीण के साथ सनी भोंगाड़े, शंकरनाथ न्यूज, नागपुर। शहर में व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस प्रशासन कड़ी मेहनत करती है। शहर में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस प्रशासन की तरह नागरिकों की भागीदारी भी जरूरी है और चंद्रपुर जिला कानून व्यवस्था के मामले में राज्य में अग्रणी हो, ऐसी आशा वन राज्य मंत्री, सांस्कृतिक कार्य एवं मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने व्यक्त की। वह पुलिस परेड ग्राउंड में आयोजित पुलिस एक्सपो कार्यक्रम के दौरान बोल रहे थे। कार्यक्रम में विधायक किशोर जोरगेवार, कलेक्टर विनय गौड़ा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, कल्पना चौहान आदि मौजूद थे। पुलिस समाज में आदर्श नागरिक है और उनकी जिम्मेदारी है कि समाज की रक्षा करना, जो कि उनके कंधों पर है। ऐसा कहकर पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने पुलिस कर्मियों की हौसला अफजाई की। उन्होंने कहा कि पुलिस की तरह नागरिक भी कानून व्यवस्था के लिए जिम्मेदार है। पुलिस पाटिल एक गांव को आदर्श बनाने के साथ साथ ग्राम स्तर पर या उनके अधिकार क्षेत्र में अपराधों को रोकने में अहम भूमिका निभाते हैं। उसी के साथ साथ मंत्री मुनगंटीवार ने कहा कि यदि पुलिस विभाग को आधुनिक संसाधनों की आवश्यकता होगी तो उन सभी संसाधनों के लिए धनराशि उपलब्ध कराएंगे। शंकरनाथ न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। लोकसभा चुनाव को लेकर देशपांडे सभागृह में हुई बैठक में मैंने कार्यकर्ताओं को निर्देश दिया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत के सपने को समर्थन देने के लिए बड़ी संख्या में पार्टियां भाजपा में शामिल हो रही हैं और जो छोटी पार्टियां भाजपा का समर्थन करने को उत्सुक है उन्हें अपने साथ लेना चाहिए। इस बयान को तोड़ मरोड़ कर पेश कर एक झूठी खबर प्रकाशित की गई।
भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ऐसी अफवाह फैलाने वाले पत्रकार को कानूनी नोटिस जारी करेंगे। मुख्यमंत्र्यांचा पक्षप्रवेश झाला आणि संपूर्ण राज्यभर उद्याही मोठ्या प्रमाणावर 27 तारखेला पक्षप्रवेश आहे। मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे आणि काही आपल्या ज्या महायुतीमधले घटक पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी आहेत त्यांचं सहकार्य घ्या, त्यांना सोबत घ्या आणि जे भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते पक्षामध्ये घ्या। कारण अनेक लोकांचे मला बूथवरनं मेसेज येतात की आम्हाला पक्षात यायचं आहे पण आमचा पदाधिकारी न पोहोचल्यामुळं ते पक्षात येण्याकरता त्यांना विलंब होतो आणि म्हणून मी जाहीर आवाहन केलं की भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पक्षामध्ये घ्या। ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल, मी हेही सांगितलं, तुम्ही हा विचार करू नका हा आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, तो आल्यामुळे माझ्या पदाचं काय होईल, माझ्या पदाला धोका होईल का। मी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी द्या, जुन्याचा सन्मान करा आणि येणाऱ्या कार्यकर्त्याचा मोदीजीच्या संकल्पाला साथ देण्याकरता कार्यकर्ता येतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येतात, त्यांचा सन्मान करा असं बोललेलो आहे। बातमी चुकीची लावून त्यावर विरोधकाचे बाईट घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक प्रतिमा खराब करण्याचं काम करतायत। भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाचा नेहमीच सन्मान केलेला आहे। अटलजींनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं, मोदीजींनी एनडीएचं बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना सरकारमध्ये सामावून घेतलं। देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या 14 ते 19 मध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार असताना आमच्याकडे बहुमत असताना छोट्या पक्षालाही मोठं स्थान दिलं। महादेवराव जानकर सारखा नेता त्या ठिकाणी मंत्री झाले, सदाभाऊ खोत मंत्री झाले। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही छोट्या पक्षाला सांभाळणारी पार्टी आहे। ही पार्टी काँग्रेससारखी नाही आहे। या पार्टीमध्ये छोट्या पक्षाला सन्मान आहे आणि भारतीय जनता पक्ष वाढवणे, भारतीय जनता पक्षाची उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे। जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजप स्थान देईल। पक्षामध्ये खूप स्पेस आहे आणि मोदीजींच्या संकल्पाला, मोदीजींच्या गॅरंटीला जे लोक मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावं असं आवाहन मी करतो आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे त्या पत्रकारांना मी व्यक्तिगत नोटीस देणार आहे। कैमरामैन प्रवीण के साथ सनी बोंगाड़े, शंखनाद न्यूज नागपुर। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर मनोज जरांगे पाटिल के लगाए गए आरोप सभ्य महाराष्ट्र पर तमाचा है। भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने जवाब दिया कि उन्होंने जाति की आलोचना करते समय असभ्य भाषा का इस्तेमाल किया, जिसे महाराष्ट्र और भाजपा बर्दाश्त नहीं कर सकती। जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही। सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन हा 14 कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला। त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीने घाणेरड्या शब्दामध्ये, अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं, ब्राह्मण शब्दावरनं, ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीने अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली, खरं तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे। काय चूक आहे देवेंद्रजींची? 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं। साक्षीदार आम्ही आहोत। 40 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही, त्यांना एक शब्द बोलत नाही। देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आरक्षण घालवलं, त्याबद्दल जरांगे पाटील एकदा बोलत नाही। आणि खरं तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, ईडब्ल्यूएसचं आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला। इतकं असूनही केवळ सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीने टार्गेट केला जातात, जातीवरनं टार्गेट केला जातात। खरं तर आम्ही या बाबीचा निषेध करतो।
मी दुपारपासून या महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेतृत्वाचे, मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले, ही कृती आम्हाला पटण्यालायक नाही आहे, ही कृती काही योग्य नाही आहे. देवेंद्रजीच्या सारख्या संस्कारमय व्यक्तिमत्वावर, संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप, अशा पद्धतीची घाणेरडीची टीका, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य हे काही कोणाला मान्य नाही आहे. आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही. मराठा समाज संयमी आहेत. आम्ही बघितल्या, लाख मोर्चे निघाले, एक मराठा मोर्चे बघितले, कधी असा संयम सुटला नाही. आणि ज्या पद्धतीने हा संयम सोडण्यात आला, ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जीवे मारण्याचा आरोप लावण्यात आला, देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही. देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं, इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येतपर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांचं एक बाबीवर लक्ष देणे, त्यांना कुठली इजा होऊ नये, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही गालबोट लागू नये, हे देवेंद्रजींनी केलं आहे. आणि होय, पहिल्या लाठीचार्जमध्ये त्यांनी माफी मागितली, याचा अर्थ असा नाही आहे, शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे. पण देवेंद्रजींनी पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे, जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे, जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली. आताही जरांगेला गृह खातं सुरक्षा देते आहे, जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे. आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे, खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला. पण मला या ठिकाणी वाईट वाटतं, 40 वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही. पण जातीपातीच्या नावाने राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवर आज टीका करण्यात आली, त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीच सहन करू शकत नाही. देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा राज्यापर्यंतचा मोठे कार्यकर्ते उभे आहेत. आणि त्यामुळं ही कृती सहन करण्यापलीकडची आहे. आम्ही हे सहन करणार नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीशी देवेंद्रजीच्या पाठीशी उभी आहे. आणि या पद्धतीच्या वक्तव्याचं आम्ही कुठेही समर्थन होऊ देणार नाही. आणि कुणी जर या पद्धतीने पुन्हा वागलं तर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पद्धतीने वागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाही ओबीसीचं आरक्षण काढू नये, या भूमिकेला पूर्ण समर्थन आहे. आणि मराठा समाज महाराष्ट्राचा सुद्धा इतका सुसंस्कृत आहे, संयमी आहे की कधी ते जरांगेच्या वापरलेल्या शब्दाच्या पाठीशी राहणार नाही. जरांगेने ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजीचा अपमान केला, मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाचा नेता या बाबीला समर्थन करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गढूळ करताय, याचे बोलवते धनी कोण आहेत, या बोलवत्या धन्यांनाही माझी या ठिकाणी सूचना आहे की या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे संस्कारमय महाराष्ट्रामध्ये करू नका. खरं तर हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला गालबोट लावू नका. आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीने जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवचलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. उन्होंने यह भी सवाल पूछा कि मनोज जरांगे पाटिल को इस तरह से बोलने लगाने वाला व्यक्ति कौन है, इसका पता लगाना बेहद जरूरी है। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। शंखनाद न्यूज चैनल के हिंदी समाचार में आज बस इतना ही। कल फिर मिलेंगे राज्य भर की अहम खबरों के साथ। तब तक मुझे इजाजत दीजिए। नमस्कार।